बहुजन समाज पार्टी बीदर जिला घटक की ओर से आज जो प्रेस मीटिंग बुलाई गई है, हमें हमारी स्टेट कमेटी के आदेश पर बीदर जिले में ये प्रेस मीटिंग इसलिए बुलाई गई है क्योंकि सारे कर्नाटक प्रदेश में एससी सर्टिफिकेट का डिमांड करने के लिए जो बेड़ जंगम समाज के लोग जगह जगह प्रोटेस्ट कर रहे हैं, धरना दे रहे हैं, इसकी हम मुखालिफत करते हैं। वो इसलिए कि डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर जी ने एससी समाज को जो रिजर्वेशन दिया है वो इसलिए दिया गया है कि एससी समाज भी दूसरे समाज की तरह हर विषय में डेवलप होकर एक अच्छी लाइफ मेंटेन करना बोलकर जो ना डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर जी ने ये रिजर्वेशन एससी एसटी समाज को दिया है। अगर बेड़ जंगम जो ये डिमांड कर रहे हैं एसटी सर्टिफिकेट का, उन्हें अगर दिया जाता है तो मैं समझता हूं कि आने वाले दिनों में एमपी एमएलए तो क्या एससी समाज से कोई भी म्युनिसिपालिटी का काउंसलर बनना भी बहुत मुश्किल का काम हो जाएगा, क्योंकि ये लोग जो एससी समाज का सर्टिफिकेट पूछ रहे हैं उनकी नजर बहुत दूर तक है। तो सब सिर्फ उनकी नजर शिक्षा पे नहीं, नौकरी पे नहीं, बेनिफिट पे नहीं, उनकी नजर जैसा कि डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी ने कहा है कि पॉलिटिकली पावर इज ए मास्टर की, तो मास्टर की तक वो लोग नजर रखे हुए हैं। लिहाजा बहुजन समाज पार्टी जो आज हम जो प्रेस मीटिंग कर रहे हैं, इसमें हमारा डिमांड है कि इससे पहले भी जितने भी बोगस सर्टिफिकेट कर्नाटक प्रदेश में जो कोई समाज वाले भी लिए हैं उन पर 420 का केस होना चाहिए। जो लोग सर्टिफिकेट इशू किए हैं और जो लिए हैं, लेने और देने वालों को कड़ी से कड़ी पनिशमेंट के तौर पर उन्हें सजा भी होनी चाहिए। जैसा कि अभी हमारे अंकुश गोखले साहब, दत्तू सूर्यवंशी साहब ने स्टेट में 16,000 कुछ उनका पॉपुलेशन है, सिर्फ और सिर्फ 16,000 का पॉपुलेशन होने के बावजूद भी वो लोग जो है ना एससी समाज का जो सर्टिफिकेट पूछने के जो डिमांड कर रहे हैं, हम समझते हैं कि ये उनका डिमांड सरासर गलत है, बेबुनियाद है। उनको चाहिए कि सरकार के सामने डिमांड रखे, क्योंकि डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी ने एससी एसटी के अलावा ओबीसी में भी 27% का रिजर्वेशन दिया गया है। हो सकता है सरकार इनको ओबीसी में एडजस्ट करे या और किसी जगह पर, लेकिन बहुजन समाज पार्टी बिल्कुल सख्ती से एससी सर्टिफिकेट देने के लिए बहुत ही सख्ती से खंडन करते हैं, उनकी मजम्मत करते हैं। और जो है ना आने वाले दिनों में एससी समाज के लिए ये बहुत बड़ा डिस्टर्बेंस होगा अगर ये सर्टिफिकेट इन बेड़ जंगम वाले जो डिमांड कर रहे हैं उनको दिया गया, तो एजुकेशन में हो, गवर्नमेंट सर्वेंट नौकरियों में हो, या सरकारी तौर पे कोई स्कीम हो, या कोई पॉलिटिकली म्युनिसिपालिटी हो, टीपी जेडपी एमपी एमएलए हो, इसमें भी बहुत बड़ा डिस्टर्बेंस हो सकता है। इसीलिए हम चाहते हैं कि ये बेड़ जंगम समाज के लोग जो सर्टिफिकेट पूछ रहे हैं उनको बड़ी सख्ती से हम मजम्मत करते हैं, खंडन करते हैं। इतना कहते हुए मैं अपनी बात को यहीं खत्म किया जाता हूँ। जय भारत, जय भीम, खुदा हाफिज। जी, किस आधार पर बनाए जाते हैं डुप्लीकेट सर्टिफिकेट, कैसे बनाते हैं? देखो, किस आधार पर बनना चाहिए वो एक मेन इम्पोर्टेंट है। किस आधार पर बन गया वो अलग बात है। किस आधार पर बन गया तो वो ऑफिसर उसमें पैसा लिया होगा या पॉलिटिकली प्रेशर डाला होगा, वो हो सकता है। लेकिन किस आधार पर होना ये बड़ी बात है। किस आधार पर? मैडम एक पूछे
ಬೇಡ ಜಂಗಮ निजवाग्लू ಯಾರು ಇಲ್ಲೊಂದು ಬೇಡ जंगम ಯಾರು ये गवर्नमेंट एक ये है मानव शास्त्र सर्वेक्षण संस्थे, ये गवर्नमेंट का एक अंग है। मानव शास्त्र सर्वेक्षण संस्थे अधिकृतवादी KS सिंह बोल के उनका नेतृत्व में 1985 से लेकर 1990 तक उसका बारे में सर्वे करे हैं, अध्ययन किए हैं। उसका हिसाब से एक एक पॉइंट, इसमें 5 पॉइंट्स है। ಬೇಡ ಜಂಗಮರು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರಲ್ಲ, ಬೇಡ ಜಂಗಮರು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರಲ್ಲ, ಮೊದಲನೇ ಪಾಯಿಂಟ್। ಎರಡನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಅವರು ಪಕ್ಕಾ ಮಾಂಸಾಹಾರಿಗಳು, ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರು ಮಾಂಸಾಹಾರಿ ಇಲ್ಲ ಅಂತಾರೆ, ಅವ್ರು ಒಪ್ಕೋತಾರೆ ಹಿಮ್ಸೆಲ್ಫ್, ಅವರವರೇ ಅಂತಾರೆ ನಾವು ಮಾಂಸಾಹಾರಿಗಳಲ್ಲ ಅಂತ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವ್ರು ಹ್ಯಾಂಗ ಬೇಡ ಜಂಗಮರು? ಬೇಡ ಜಂಗಮರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವರು ಮಾಂಸಾಹಾರಿಗಳು, ಅವರು ಹಂದಿ ಇಲಿ ಇಂಥವು ಸೇವನೆ ಮಾಡ್ತಾರ। ಎರಡನೇದಾಗಿ ಬೇಡ ಜಂಗಮರ ಹೆಸರಿನ ಹಿಂದೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಏನಿರ್ತದ ಆ ಹೆಸರುಗಳ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಕದಂಬ, ಭೂತಮ್, ತುರುಪತಿ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಏನದ ಸರ್ನೇಮ್ಗಳು ಇರ್ತಾವ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ। ಇಲ್ಲೇನಿರ್ತಾವ ಮಠಪತಿ, ಸಾಲಿಮಠ್, ಆ ಮಠ್ ಈ ಮಠ್, ದೇಶಿ ಕೇಂದ್ರ ಇಂಥವು। ಮತ್ತೆ ಇವಾಗ ಅವಕ ಎಲ್ತದಲ್ಲಿ ಆಗ್ತದ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲದು। ಇವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರು ಬೇಡ ಜಂಗರ ಮಗ ಅಲ್ಲ। ಬೇಡ ಜಂಗರ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇವು ಹೆಸರುಗಳು ಬರ್ಬೇಕು ಅವ್ರು। ಮೂರನೇದು, ಇವರ ಕುಲಕಸುಬು ಚಾಪಿ ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಚಾಪಿ, ಕ್ಯಾಲಗಿರಿ ಚಾಪಿ, ಆ ಚಾಪಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಚಾಪಿಗಳು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಸಿಂಧಿ ಚಾಪಿ, ಆ ಚಾಪಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹಂದಿ ಸಾಕಣೆ ಮಾಡ್ತಾರ, ಇವೆಲ್ಲ ಅವ। ಆಮೇಲೆ ಇವು ವೇಷಗಳು ಹಾಕೊಂಡು ಊರೂರು ಹೋಗಿ ಏನದಾದ್ರೆ ಭವಿಷ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭವಿಷ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ। ಮೂರನೇದು ಏನಂದ್ರೆ, ಐದನೇದು ಸ್ಥಾನ, ಇವರ ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ಥಾನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಮಹಿಳೆದಲ್ಲ ಕೆಳಸ್ತರದಲ್ಲಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯಕ್ಕೊಳಗಾದಂತ ಈ ಸಮಾಜ। ಸೊ ಈ ಒಂದು 5 ಪಾಯಿಂಟ್ಗಳು ಏನದಂದ್ರ ಮಾನವ ಶಾಸ್ತ್ರ ಸಂರಕ್ಷಣಾ ಸಂಸ್ಥೆ KS ಸಿಂಗ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ 1985 to 1990 ತನಕ ಇದು ಅಧ್ಯಯನ ಆಗಿ ಈ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ಗಳು ಕೊಟ್ಟರು। ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್ಕಾರದೇ ಒಂದು ಸರ್ವೇಕ್ಷಣೆ ಆಗಿದೆ, ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇವು ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಅವರು ಇವರೇ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಇರೋದಂತಂದ್ರೆ ಬೇಡ ಜಂಗಮ ಮತ್ತು ಹುಡುಗ ಜಂಗಮ। सर, अगर कर्नाटक गवर्नमेंट उनका धरना खत्म करने के लिए उनको भरोसा दे देती है तो आगे आप लोग क्या करेंगे? किसका? वो जो सर्टिफिकेट को लेकर ಒಂದು ವೇಳೆ ಅವರು ಕೊಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಪ್ಕೊಂಡ್ರು ಅಂದ್ರೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಬೆಳವಣಿಗೆ मतलब जो बोगस ऑलरेडी लिया है, अगर वही उनको ही अगर कंटिन्यूएशन अगर दिए तो आपका क्या है? क्या करेंगे? यस, इज द मेन पॉइंट। हम संघर्ष करने वाले, बहुजन समाज पार्टी एक पॉलिटिकल पार्टी नहीं है, एक सोशल मूवमेंट भी है। हमारा पूर्वजों ने ये मनवाद का खिलाफ जंग लड़ते आए हैं, अभी भी जंग लड़ रहे हैं। अभी ऑलरेडी इस देश में और इस राज्य में ऑलरेडी मनवाद का पार्टी है, रूल कर रहे हैं। तो आपको इससे पहले मैं खुद बोल दिया है, इस देश में जाति आधारित जो समाज है, श्रेणीगत समाज में सबसे ऊंचा जाति ब्राह्मण को सब कुछ 100% रिजर्वेशन देने के बावजूद भी संविधान में इंप्लीमेंट करके 10% रिजर्वेशन कर दिया है। तो हो सकता है इस पे सब कुछ ये इतना बड़ा मिस्टेक करके उनका कम्युनिटी को 10% रिजर्वेशन दे सकता है, तो ये भी हो सकता है दे सकते हैं उनको, किनको? डुप्लीकेट बेड जंगम को, वीरशैव लिंगायत को भी दे सकते हैं। इसके बाद देने के बाद हमारा संघर्ष इसके खिलाफ कंटिन्यूअसली स्टेप बाय स्टेप कंटिन्यू रहेगा, वो खत्म करने तक। ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಯೋಜಕರಾಗಿ ಇಂದಿನ ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವರೇ ಹಾಗೂ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮೀಡಿಯಾದವರೇ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿಯ ಆದೇಶದಂತೆ ಇಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರುಗಳಾದ
ಅಂಕುಶ್ ಗೋಖಲೆ ಜಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿದ್ದಂಥ ಸುನೀಲ್ ಸರ್, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಜಮೀಲ್ ಖಾನ್ ಸರ್, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಶಕ್ತಿಕಾಂತ್ ಬಾಯಿದೊಡ್ಡಿ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಮಂಟಾಳ್ಕರ್ ಅವರೇ, ಇಂದಿನ ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸುಳ್ಳು ಜಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಕ್ಕೊತ್ತಾಯಗಳನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಏನದಂತಂದರೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಕ್ಷ ಕರ್ನಾಟಕ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೇವೆ. ಹಾಗೆ 75ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ SC/ST ಮೀಸಲಾತಿ ಆಗಲಿ, SC/ST ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ, ಸುಳ್ಳು ಜಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಆಗಲಿ, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾವು ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಇವರ ನೀತಿ ವಿರೋಧವನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಇದನ್ನು ವಿರೋಧಪಡಿಸ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಸುಳ್ಳು ಜಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ನೌಕರಿಗಾಗಲಿ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಯಾರು ಬಳಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಏನಾದರೂ ಕೂಡಲೇ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹಿಸ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಸಮಾಪ್ತ.